जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान. हे जे लोकेशन किंवा ही जे मी व्हिडिओ पाठवतो आहे, आपला कार्यक्रम जैन चालक मालक संघटनेचा इथं आपण घेणार आहोत. आणि मिनिमम इथं कार्यक्रमामध्ये कमीत कमी 9-10 हजार लोकांची अपेक्षा आहे येण्याची. तर त्याच्यामध्ये हे आता चालू आहे आपल्या कार्यक्रमाची तयारी सगळी. तर ही बाहेर बैठक वगैरे केलेली आहे मस्त. इकडं जेवायचा हॉल वगैरे, जेवायची बी सोय केलेली आहे सगळ्यांची. हे गार्डन वगैरे आहे, बसायला भरपूर जागा आहे, पार्किंगला जागा आहे. तर हे सगळं व्यवस्थित एकदम देवाच्या कृपेने मार्गी लागलेले आहे. आता मी सगळ्या संघटना जेवढ्या आहेत त्यांना बी विनंती करेल की आता संघटना वगैरे बघत बसण्यापेक्षा काय आपण हे ड्रायव्हर मालक चालक लोकांचा जेवढा फायदा होईल त्याविषयी आपण बोलणार आहोत, है ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे कुठल्याही संघटनेचं ड्रायव्हर चालक मालक असावा ह्याच्याशी काय फरक पडत नाही. फक्त एकत्र यावं. सगळ्यांना ह्या ज्या स्कीमा आहेत आपल्या 10 लाख रुपयाचं इन्शुरन्स, त्याच्यानंतर 2 लाख रुपयाचा मेडिकलचा खर्च, त्याच्यानंतर 11 मागण्या ज्या भारत सरकारकडं महाराष्ट्र शासनाकडं आपल्या आहेत. मानधनासाठी आपण 1972च्या कायद्यानुसार संघटित कामगारांसाठी मागण्या ज्या मागणार आहोत, काय म्हणजे मानधन मिळावं 59-60 वर्षात असं मानधनाची सोय आहे. त्यानंतर काही GR काढलेले आहेत सगळ्या मंत्र्यांनी. नरेंद्र मोदी साहेबांनी 2015ला एक GR काढला होता की ड्रायव्हर जर एक्सपायर झाला तर 5 लाख रुपये त्यांच्या घरच्यांना देऊ. अशा खूप मोठ्या मागण्या आहेत. त्यामुळे ते कुठल्या संघटनेचा तू हे आता बाजूला ठेवून आपण सगळे एकत्र यायचे. आणि कोणाला जबरदस्ती नाही आहे अशी की या संघटनेत या आणि त्या संघटनेत या. तुम्ही ज्या संघटनेत असाल त्या संघटनेतच राहावा, त्याच्याशी मतलब नाही आहे. मतलब फक्त काय आहे की आपल्या ड्रायव्हरचा गाडी मालकाचा फायदा व्हावा. आता गाडी मालकांना जो टॅक्स चालला आहे, रोड टॅक्स, त्यानंतर टोल टॅक्स, काय गाडी समजा विकली गेली तर टॅक्स रिटर्न मिळतो. तो वन टाईम टॅक्स असेल तर, काय तुमचा शिल्लक टॅक्स असेल तर, म्हणजे 14 टायर 16 टायरला 40,000 रुपये टॅक्स आहे वर्षाला, आणि तुम्ही गाडीमध्येच विकली तर 30,000 रुपये तर होईना मागं मिळावं, हे कायदा आहे ना. तर ते पैसे मिळत नाहीत, लोकांचे फायदे होत नाहीत. आपल्याला जेवढं आजपर्यंत 75 वर्षात भारत सरकारने जे काही दिलं नाही किंवा महाराष्ट्र शासनाने काही दिलं नाही, कुठल्या स्टेटच्या 2 कोटी महाराष्ट्र ड्रायव्हर आहे, काय कुठल्याही स्टेटच्या सरकारने आजपर्यंत कुठल्याही ड्रायव्हर लोकांना किंमत केली नाही. तर आता ही आपली किंमत वाढवायची वेळ आलेली आहे. आपण दाखवायचं आहे आपल्याला हे की ड्रायव्हरमुळे देश कसा चालतो आणि ड्रायव्हरमुळे देश कसा थांबतो. आपल्याला सरकारला दाखवून द्यायचं. आणि एवढी मोठी शोकांतिका आहे ही की आपण भारतातच राहतो आहे, आपण कुठं चीनमधनं नेपाळमधनं आलेलं नाही आहे, ठीक आहे ना. तरीही आपल्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन एकदम असा तुच्छ आहे. तर त्यासाठी आपण काय करतो आहे आता, त्यासाठी सगळे एकत्र येऊन आपल्या ज्या मागण्या आहेत, कारण ही वेळ आहे, ही जर वेळ गेली निघून, आता हिट अँड रनचा कायदा आहे, कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ते लागूच होणार. तर त्याला काही एक्सक्यूज नाही आहे. राष्ट्रपतीची सही झाली म्हणल्यावर कायदा आज ना उद्या मागं होणार. आणि ट्रान्सपोर्ट युनियन हे फक्त ड्रायव्हर वापरून घेतात. त्यांच्या हातात 75 वर्ष झालं कारभार होता आपला. ट्रान्सपोर्ट युनियनच्या ड्रायव्हरच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झालेला होता, त्यांच्या हातात हा कारभार होता. त्यांनी कधी ड्रायव्हर लोकांचा मेलाय जगला आहे असं कुठल्या घरी कुठल्या ट्रान्सपोर्टवाल्याने जाऊन विचारलेलं नाही आहे. त्यांना बिझनेस करायचं, ती व्यापारी मंडळीत. आपण ही पार्किंग आहे सगळं बाहेर, मोठंच्या मोठं पार्किंग आहे, अतिशय व्यवस्थित पार्किंग आहे. त्यामुळं आता आपल्याला ही लढाईची वेळ आहे ना, ही लढाईची वेळ आहे. त्यामुळं आपण एकत्र जर आता आलो नाही तर आयुष्यभर गुलामी तर करावीच लागणार आहे ना. आपल्याला ते तुच्छ नजरेने बघणारच आहेत लोक, ठीक आहे ना. त्यामुळे मेहरबानी करा मित्रांनो, 31 जानेवारी 2024 जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. आणि सगळ्या अध्यक्ष लोकांना बी मी आव्हान करतो ह्या माध्यमातून की जे तुमच्या संघटना आहेत त्यांनाही आव्हान करा, तुमच्या संघटना तशाच राहू दे. कुठले सभासद वगैरे इकडं तिकडं तसल्या काही लफड्यात पडायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या ड्रायव्हर बंधूंना, आपल्या ट्रक मालकांना काय फायदा होईल ह्याचा आपल्याला विचार करायचा.
तर जास्तीत जास्त संख्येने 31 जानेवारी 2024 जर आला तर फायदा, नाही आला तर तोटा आहे ना. जो हजीर सो वजीर मराठीत म्हणतात, हे सीताराम लॉन्स आहे. यांच्या मालकांनी खूप मोठं सहकार्य आपल्याला केलेलं आहे आणि इथं आपल्याला योग्य त्या भाड्यामध्ये दिलेलं आहे. तर कृपया ही विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहाल आणि आपला स्वतःच्या आयुष्याचा विचार करून आपल्या बायका पोरांचा विचार करावा. एक दिवस सुट्टी काढावी. मला काम होतं आणि ह्याचं लग्न होतं, त्याची मेहुणी आजारी होती. ही लपडी करत बसण्यापेक्षा जास्तीत जास्त ट्रक मालक, ड्रायव्हर यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. जे छोटे छोटे ट्रान्सपोर्टर आहेत त्यांनी उपस्थित राहावं आणि हे मार्गदर्शन जे मिळणार आहे आपल्याला, आज चांगले चांगले तज्ज्ञ लोक आपण बोलवलेले आहेत. कायद्याचं काय माहिती, फायनान्सची काय माहिती, काय RTOची काय माहिती, आणि त्याच्यातनं 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स, 2 लाख रुपयाचा मेडिकलचा इन्शुरन्स हे आपण लागू करत आहोत. म्हणजे ते करायचं आहे आपल्याला, सगळ्यांना मिळूनच करायचं आहे, पण सगळ्यांनी त्याचा फायदा उचलावा एवढीच विनंती. आम्ही लढतो आहे तुमच्यासाठी किंवा माझ्या आयुष्यासाठी लढतो आहे मी, असं समजावं. मी येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल. काय करून गेला बाप, तो फक्त गाडी चालवली, गाडीचा मालक झाला आणि मरून गेला, असं व्हायला नको. तर पोरांसाठी काहीतरी आपल्याला कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि तुमच्या साथीची गरज आहे. जय हिंद. सत्यमेव जयते.